सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी समोर येते। अपघाताचा प्राथमिक अहवाल हा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। पुढच्या 2 आठवड्यामध्ये अहवाल प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी अपडेट लवकरच आता याचा अहवाल हा जाहीर केला जाणार आहे। पुढच्या 2 आठवड्यांमध्ये अहवाल हा प्रसिद्ध केला जाणार आहे। अजित पवार यांच्या अपघाताबाबतची ही सर्वात मोठी बातमी। पुढच्या 2 आठवड्यांमध्ये याबाबतचा अहवाल हा प्रसिद्ध केला जाणार आहे। अपघाताचा प्राथमिक अहवाल हा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे। या प्राथमिक अहवालामध्ये आता नेमकं काय काय समोर येणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। प्राथमिक अहवालामध्ये नेमकी काय माहिती दिली जाणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। याबाबतचा अहवाल हा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे। पुढच्या 2 आठवड्यामध्ये हा अहवाल प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या 2 आठवड्यामध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला जाईल। अपघाताचा प्राथमिक अहवाल अद्यापही प्रसिद्ध केलेला नाहीये, तो आता पुढच्या 2 आठवड्यांमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचीच ही मोठी बातमी आपण बघतोय। अपघाताचा प्राथमिक अहवाल हा आता लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। अपघाताचा प्राथमिक अहवाल आता हा लवकरच प्रसिद्ध केला जाईल। प्राथमिक अहवालामधून नेमक्या काय काय बाबी समोर येणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतची ही मोठी बातमी। Crash investigation is going on. Investigation is going on, and very soon we will have the preliminary report of the investigation. What's the status of crash? Crash investigation is going on. Investigation is going on, and very soon we will have the preliminary report of the investigation. तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। पुढच्या 2 आठवड्यांमध्ये अहवाल प्रसिद्ध केला जाईल असं त्यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे। अपघाताचा प्राथमिक अहवाल हा लवकरच प्रसिद्ध होईल। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या प्राथमिक अहवालामध्ये नेमक्या काय काय बाबी या समोर येऊ शकतात, काय अधिकची माहिती? सुरुवातीला म्हणजे अपघाताचं कारण साधारणपणे तांत्रिक जे बाह्य बाजूनी पाहतात की जसं की विजिबिलिटी नव्हती का किंवा तांत्रिक बिघाड होता का यामध्ये किंवा ह्युमन एरर होता का, याची साधारणपणे एक प्राथमिक माहिती या अपघाताची लवकरात लवकर येईल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये जी तपास करणारी यंत्रणा आहे ती एक स्वायत्त बॉडी आहे। सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी जरी याच्या संदर्भात माहिती दिली असती तर भारत सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये एक स्वायत्त बॉडी स्थापन केलेली आहे। आणि भारतामध्ये कुठेही विमान अपघात झाला की विमानाचा थोडा जरी बिघाड झाला तर या सगळ्या संदर्भामध्ये ही बॉडी जी असते तपास करत असते। सध्या यापूर्वी आपल्याकडे अशा पद्धतीची यंत्रणा नव्हती, मग मागच्या सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल असतानाच त्या बॉडीची स्थापना करण्यात आली होती आणि आता इन्व्हेस्टिगेशन भारतामध्येच केलं जातं। तर या सगळ्या याच्यामध्ये आता आशा या आहेत की अजित पवार यांच्या विमानाचा म्हणजे हा अपघात कशामुळे झाला होता या सगळ्या तपास जो आहे तो लवकरच आपल्या समोर येईल, पण तो प्राथमिक असेल। यामध्ये साधारणपणे याचा पूर्ण तपास जो आहे त्याला काही वर्ष लागतात अशी माहिती समोर येत आहे। 28 जानेवारीला अजित पवार यांचा बारामती एअरपोर्ट जवळ जो अपघात झाला होता त्याचा तपास, प्राथमिक तपास जो आहे तो आपल्या समोर लवकरात लवकर येईल असं त्यांच्या सांगितलं जातंय। दुसरी मुद्दा यामध्ये हा आहे की या तपासामध्ये एक बाब आपल्या समोर येईल, हा घातपात होता की काही मेकॅनिकल एरर होता किंवा टेक्निकल एरर होता, हवामानाचा काही प्रॉब्लेम होता। तर या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती येईल शेवटच्या काही मिनिटात। आणि एटीसी मध्ये काय संवाद झाला ह्या बाबी देखील आता या निमित्ताने समोर येतील का हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे DGCA म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्रालय या संदर्भामध्ये काय माहिती देतो हे पाहणं महत्वाचं असेल। कारण आपल्याला माहिती आहे की 28 तारखेला साधारण 8:43 वाजता रनवे नंबर 11 वर उतरण्याची परवानगी मागितली होती। त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर पायलट कडून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि अवघ्या काही एका मिनिटानंतर आता या प्राथमिक अहवालामध्ये नेमकी काय माहिती उघड केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।